सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम. आणि मग सूत सांगतायत शौनकाधिक 88,000 ऋषींना. ऐका ऋषींनो, या ज्योतिर्लिंगाचं आविर्भावन कसं झालं आपण कथा ऐकली बघा. एके दिवशी परांबा भगवती पार्वती माता आणि भगवान शंकराने आपल्या दोन्ही मुलांचा विवाह करायचं ठरवलं. अशामध्ये दोघांनाही पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी पाठवलं. कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघून गेले. गणपतीने मात्र आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा केली आणि नमस्कार केला आणि गणेशाचं लग्न लागलं. पाहिली होती आपण कथा. आणि अशामध्ये पृथ्वी प्रदक्षिणा करून कार्तिकी ज्यावेळेस कैलासावरती आले त्यावेळेस गणेशाचं लग्न झाले पाहून कार्तिकेयाला राग आला. म्हणे पृथ्वी प्रदक्षिणेमध्ये मला पाठवून गणेशाचं लग्नच लावायचं होतं तर पृथ्वी प्रदक्षिणेची आट कशाला घातली. बोलू लागला कार्तिकेय षडानन. अशामध्ये आशुतोष भगवंताने परांबा भगवती पार्वतीने कार्तिकेयाला समजावण्याचा प्रयत्न केला. बाळ, अरे मायबापाला घातलेली प्रदक्षिणा ही पृथ्वी प्रदक्षिणेसाठी सारखी श्रेष्ठ ठरत असते बाळा. या न्यायानं आम्ही गणेशाचं लग्न लावून दिलं. आणि मग त्या कार्तिकेयाला राग आला आणि कार्तिकेय क्रौंच पर्वतामध्ये निघून गेला. नमः पार्वतीपदे शिव हर हर महादेव. त्यावेळेस परांबा भगवती पार्वतीला मोठं दुःख झालं. मुलगा निघून गेला घरातून. दुःख झालं परांबा भगवती पार्वतीला. अशामध्ये भगवान शंकर आणि परांबा भगवती पार्वती कार्तिकेयाला शोधण्यासाठी दोघांनी एक अवतार धारण केला. परांबा भगवती मल्लिका झाली आणि आशुतोष महादेव भगवान शंकर अर्जुन झाले. भिल्लाचा वेश धारण केला आणि पार्वतीनं भिल्लिनीचा वेश धारण केला आणि शोधण्यासाठी निघाले. तीर्थाटन करत असताना कार्तिकेय क्रौंच पर्वतावरती आहे असं कळलं आणि कार्तिकेयाला भेट देण्यासाठी आशुतोष महादेव आणि परांबा भगवती पार्वती त्या पर्वतावरती गेले बरं का. आणि मग पुढे कालांतराने कार्तिकेयाची भेट झाली. पार्वतीला आनंद झाला आणि मग त्याच ठिकाणी आशुतोष महादेव आणि परांबा भगवती पार्वती मल्लिकार्जुन या रूपामध्ये त्या ठिकाणी अवतारित झाले. बोलिये मल्लिकार्जुन भगवान की जय. तिसरं जे ज्योतिर्लिंग आहे त्याला महाकाल म्हणतात. गोड आहे महाकालाची कथा. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय
बरं का. भगवान शंकराला अतिशय प्रिय असणारी नगरी, त्या नगरीचं नाव आहे अवंती नगरी. अवंती नगरीमध्ये एक ब्राह्मण राहायचा, मोठं अनुष्ठान करायचा, अग्निहोत्र करायचा, वेदाचा पाठ करायचा. आणि मग त्या ब्राह्मणाला 4 मुलं होती. एक आहे देवप्रिय, दुसरा आहे मेधाप्रिय, तिसरा आहे सुकृत आणि चौथा आहे सुव्रत. ते 4च्या 4 मुलं उत्तम व्रताचं आचरण करून आपलं जीवन व्यतीत करत होती मायबाप. बरं का. त्या 4ही कुमारांच्या तेजाने ती अवंती नगरी अगदी दैदिप्यमान झाली होती. अवंती नगरीची ख्याती सगळीकडे पसरली होती. भगवान शंकराची नितांत पूजा करायची. हे 4ही बालक ब्रह्मतेज युक्त झालेली ती अवंती नगरी. आणि त्याच अवंती नगरीच्या जवळ एक रत्नमाल नावाचा पर्वत होता. आणि त्या रत्नमाल पर्वतावरती एक दूषण नामक दैत्य राज राहायचा. मोठा क्रूर आहे दूषण. दूषणाची ताकद एवढी होती, स्वर्गामध्ये देव सुद्धा थरथर कापायच्या दूषणाला. अशामध्ये त्या दूषणाची वक्र दृष्टी अवंती नगरीवरती पडली. दैत्यराज दूषण मोठं सैन्य घेऊन अवंती नगरीला आला. जे वेद उच्चार करणारे ब्राह्मण आहेत त्यांना त्रास द्यायला लागला. मला देव म्हणायला लागला दूषण. बरं का. आणि जो कोणी त्याला विरोध करायचा दूषण त्याचा वध करू लागला. दैत्यराज दूषणाच्या आज्ञेनुसार संपूर्ण त्या नगरीला त्या आसुरांनी वेढा घातला. त्या पुण्य पावन पवित्र नगरीमध्ये हाहाकार उडाला. आणि मग पुढे हे 4 ब्राह्मण पुत्र मात्र सतत भगवान शिवाचा अभिषेक करत राहिले. बरं का. दूषणाने त्यांना कारागृहामध्ये टाकलं. गोड कथा आहे. आणि त्यांनी ते त्या ठिकाणी सुद्धा पार्थिव लिंग शिव तयार केलं. आणि त्या ठिकाणी भगवान शंकराची आराधना उपासना व्रत वैकल्य करू लागले. पूजेमध्ये अजिबात खंड पडला नाही. आणि मग दूषणाला ठार करण्यासाठी भगवान शंकराने महाकाल या नावाने अवंती नगरीमध्ये अवतार घेतला. त्यालाच उज्जैनी असं म्हणतात. उज्जैन्या महाकालम. आणि भगवान शंकर त्या ठिकाणी प्रकट झाले प्रत्यक्षात. आणि त्या दूषण राक्षसाचा वध केला. त्याला यमलोकाला पाठवल्याची कथा आहे. ओंकारेश्वराचं महाकालेश्वराचं महात्म्य मोठं विलक्षण आहे. पुढे केदारेश्वराचं महात्म्य येतं. हे ओंकारेश्वराचं महात्म्य येतं. एकदा काय झालं बघा. सूत सांगू लागले. एकदा मुनिश्रेष्ठ नारद गोकर्ण ठिकाणी गेले. बराच काळ भगवान शंकराची सेवा केली. आणि केल्याच्या नंतर काही काळाने ते विंध्याचल पर्वतावरती आले. तिथं आल्याच्या नंतर विंध्याचलाला आनंद झाला. आहे का नाही. जब संत मिलन हो जाए मेरी वाणी हर गुण गाए. तो दिवस श्रेष्ठ असतो ज्या दिवशी साधूची भेट होईल, संताची भेट होईल, ज्या दिवशी मुखामध्ये भगवंताचं नाम चिंतन असेल. मनुष्याच्या जीवनातला तो पर्व काळ असतो. आणि मग नारद आणि विंध्याचलाला बोलायला लागले. ए विंध्याचला, निश्चित तू सगळ्यात श्रेष्ठ पर्वत आहेस. बरं का. पण नारदांनी सांगितलं विंध्याचला तुझ्यापेक्षा मेरू पर्वत उंच आहे. मेरू पर्वताची शिखर स्वर्गाला जाऊन पोचले. विंध्याचलाला वाईट वाटलं. अरे मी इतका श्रेष्ठ आहे
तरी सुद्धा माझ्यापेक्षा मेरू मंदार उंच आहे. विंध्याचलाच्या जिव्हारी लागलं बोलणं बर का. आणि विंध्याचल ओंकारेश्वरच्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्याने शिवलिंग प्रतिष्ठापित केलं आणि भगवंताची आराधना करू लागला. शिव 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 महादेव. विंध्याचल भगवंताची आराधना करू लागला. पार्थिव लिंगाची प्रतिष्ठापना केली. 6 महिने एकाग्र चित्ताने शिवाची आराधना केली. तो आपल्या तपस्साधनेपासून जरा सुद्धा विचलित झाला नाही. आणि मग त्याच्या आराधनेने भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले, त्याला दर्शन दिलं. आणि मग भगवान शंकरांनी सांगितलं, सांग विंध्याचला काय पाहिजे तुला. विंध्याचलाने भगवान शिवजीला नमस्कार केला. देव देवेश्वर, तुम्ही खरंच भक्तावरती प्रसन्न होणारी देवता आहात आणि तुमचं दर्शन आज घेऊन मी धन्य झालो म्हणतो विंध्याचल. अशामध्ये माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या मनात जे आहे मला जे साधता येईल अशी बुद्धी द्या. त्याचं मागणं ऐकून भगवान शिवांना वाटलं, अरे विंध्याचलाला जर मी वरदान दिलं तर तो उन्मत्त होईल, दुसऱ्याला त्रास देईल, त्याचा दुरुपयोग करेल. बरं का, मोठा प्रश्न पडला. पण नाईलाज झाला. तपश्चर्या तपसाधना केली ना त्यानं. बरं का. आणि मग विंध्याचलाला वरदान दिलं भगवान शंकर आणि विंध्याचलाला आनंद झाला. आणि त्या प्रसंगी त्या ठिकाणी देव, दानव, ऋषी, मुनी, गंधर्व, यक्ष, किन्नर सगळे आले. भगवान शंकराची पूजा केली. आणि मग भगवान शंकराला हात जोडून सगळे बोलू लागले, प्रभू आलात ना भूतलावरती, आता जगाच्या कल्याणासाठी तुम्ही याच ठिकाणी प्रतिष्ठापित होऊन राहा. बरं का. आणि मग त्या ठिकाणी भगवान शंकराचे 2 शिवलिंग झाले बघा. एक आहे ओंकारेश्वर आणि दुसरा आहे ममलेश्वर. नर्मदा नदीच्या पलीकडून ओंकारेश्वर आहे, नर्मदेच्या अलीकडून ममलेश्वर आहे. ओंकारेश्वर भगवान की, अमलेश्वर भगवान की. आणि मग ही देवता भक्तांना इच्छित फळ प्रदान करणारी आहे. नमः पार्वतीपदे शिव हर 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 महादेव. पुढचं ज्योतिर्लिंग आहे हिमालय तो केदार. हिमालयामध्ये हिमगिरी क्षेत्रामध्ये केदारनाथ या अवताराने प्रभू प्रतिष्ठापित झाले. बरं का. काय झालं बघा, एकदा 5 पांडव एकदा हिमालयामध्ये फिरत होते. बरं का. फिरत असताना, हिमालय मोठी विलक्षण भूमी आहे. बरं का. कधी पाहिला का कोणी हिमालय? पाहिला ना. काय गोड भूमी, या वाटत नाही परत तिकडे गेल्याच्या नंतर एकदा.
आहे का नाही? काय ते पंचप्रयाग आहे, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, देवप्रयाग, नंदप्रयाग, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, आहे का नाही? पुढे बद्रीनाथ, आहे का नाही? जोशीमठ, ऋषिकेश पासून चालू होतं ते पार पुढं, आहे का नाही? गोड आहे. बघितला पाहिजे आपण, आपला प्रांत पाहिला पाहिजे, आहे का नाही? आपल्याला घरच सुटत नाही, आहे का नाही? किती जरी सुनानं लाता मारल्या तरी तिथंच रमते, आहे का नाही? कठीण आहे. आपण आपली भूमी सोडली पाहिजे. कधीपर्यंत केलं पाहिजे हे? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. गेलं पाहिजे. एकदा का हात पाय गळाल्याच्या नंतर पुन्हा कोणी उठा यायचं म्हटलं तरी कुणी नेत नाही. हा, गेलं पाहिजे, आहे का नाही? पण सुटत नाही ना प्रपंच. सुटतो का? होय मा, सुटतो का प्रपंच? नाही सुटत. नाथबाबाचं गोड प्रमाणे बघा, भारुडामध्ये नाथबाबा बोलतात. काय बोलतात? आवा निघाली पंढरपुरा, येशी पासून आली घरा. आवा निघाली पंढरपुरा, येशी पासून आली घरा. आवा निघाली पंढरपुरा, आवा निघाली, आवा निघाली, आवा निघाली पंढरपुरा, येशी पासून आली घरा. आवा निघाली पंढरपुरा, येशी पासून आली घरा. पुढं काय काय लिहिले नाथबाबांनी ते तुम्ही बघून घ्या पुन्हा ग्रंथ ह्याच्यामध्ये, गाथ्यामध्ये वाचून, आहे का नाही? निघाली पंढरपूरला, पण येशीपासूनच माघारी यायची. काही कारण सांगायची. माय घरी 4 म्हशी आहेत आणि एवढं शेण पडलेलं गावऱ्या कोण लावेल, आहे का नाही? लागतात ना शेवटी गावऱ्या. होय अप्पा, आहे का नाही? कठीण आहे. अरे प्रपंचाच्या नादाला लागून काय उपयोग आहे? प्रपंच करुणी परमार्थ साधावा. हा, गेलं पाहिजे. मला सांगायचंय, आपली भूमी आपण पाहिली पाहिजे, बरं का? भारत भूमी मोठी श्रेष्ठ भूमी आहे. सांगू का? संपूर्ण जग हे घर आहे, ऐका. संत बोलले ना, हे विश्वची माझे घर, विश्वची माझे घर, आईची मती जयाची स्थिर, किंबहुना एरचा आपणची झाला. बरोबर आहे का? हे विश्व घर आहे. मला सांगायचं काय, भारत भूमी किती श्रेष्ठ आहे. घरामध्ये, आपल्या घरामध्ये अनेक, ऐक नाही, बेडरूम असते, किचन असतं, बाथरूम असतं, आहे का नाही? घराची रचना हेच असते ना. घर काय असतं दुसरं घरामध्ये? हा, तसं या जगतामध्ये, ह्या जगाचं देवघर म्हणजे आपला भारत आहे. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. भारत भूमी पाहिली पाहिजे. कशी आहे भारत भूमी? जहां डाल डाल पर सोने की, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ऐसा भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ताली ताली. जहाँ सत्य इंसान और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ऐसा भारत देश है मेरा.
जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, ऐसा भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवालय, मंदिर और शिवालय, किसी नगर में किसी द्वार पर कोयल ताला डाले, कोयल ताला डाले। यहाँ प्रेम की बंसी जहाँ बजाता आए शाम सवेरा, ऐसा भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। यहाँ डाल डाल कर सोने की चिड़िया करती है बसेरा, ऐसा भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की आलयातून फिरत असताना भगवान शंकर आणि पांडवांची परीक्षा घ्यायचं ठरवलं बरं का। भगवान शंकराने महिषाचं रूप धारण केलं आणि आपल्या खुरानं भगवान शंकर त्या महिषाच्या रूपामध्ये माती उकरू लागले। भीमाला ताकदीचा मोठा गर्व आहे बरं का। भीमानं त्या महिषाचं डोकं धरलं, असं शिंग धरले आणि तिथून तो महिष तो रेडा गायब झाला बरं का। आणि त्याचा शिरोभाग नेपाळला गेला। त्या महिषाचा जो वरचा भाग होता ना तो कुठं गेला? नेपाळला गेला। त्याचंच नाव पडलं काय? पशुपतीनाथ। नेपाळला पशुपतीनाथ आहे। नेपाळला गंडकी नदी आहे का नाही? पशुपतीनाथ म्हणून तिथं ज्योतिर्लिंग एक निर्माण झालं। ते ज्योतिर्लिंगामध्ये नाही पण भगवान शंकराचं ते आहे का नाही पूजास्थली आहे पशुपतीनाथ। आणि जिथं त्या महिषाचं इथून खालचा भाग राहिला ना त्या ठिकाणी भगवान केदारेश्वर नावाने प्रतिष्ठापित झाले। बोलिये केदारेश्वर भगवान की जय। केदार क्षेत्रामध्ये भगवान शंकराचा नित्य वास आहे। 6व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर। कुठे भीमाशंकर? पुणे जिल्ह्यात आहे का नाही? का बरं भीमाशंकर नावाने प्रभू प्रतिष्ठापित झाले या भूमीवरती बरं का? सूत सांगतात शौनक आधी 88,000 ऋषींना ऐका ऋषींनो, फार पूर्वी एकदा भीम नावाचा एक महाबलाढ्य राक्षस होऊन गेला बरं का। तो कर्कटी राक्षसीच्या पोटी जन्माला आला। गोड कथा आहे। कर्कटी नावाची एक राक्षसी आहे। कथा ऐका।
तिच्या वडिलांचं नाव आहे कर्कट आणि त्या कर्कटीच्या आईचं नाव आहे पुष्कशी. बरं का, त्या कर्कटाने आणि पुष्कशीने, कर्कटी जेव्हा उपवर झाली, वयामध्ये आले, विराध नावाच्या असुराबरोबर लग्न लावून दिलं कर्कटीचं. बरं का, आणि मग पुढे बरेच वर्ष झाले, विराधाला आणि कर्कटीला पुत्र संतान नाही. अशामध्ये अगदी थोड्यामध्ये विराधाशी लग्न झाल्याबरोबर प्रभू रामचंद्राने विराधाला मारलं. बरं, रामायणामध्ये याचं विशेष वर्णन आहे. विराधाला मारलं आणि विराधाला मारल्याच्या नंतर कर्कटी आपल्या माहेरी आली. कुणाकडे? कर्कटाकडे आणि पुष्कशीकडे. तिकडे आल्याच्या नंतर आई वडिलांच्या आश्रयाने बिचारी राहू लागली. एके दिवशी तो कर्कट नावाचा राक्षस आणि पुष्कशी अगस्त्य ऋषींचे शिष्य, ज्यांचं नाव आहे सुतीक्षिण, त्यांना खाण्यासाठी गेले. ते जुने राक्षस नरभक्षी होते. नरभक्षी माणूस दिसलं की खाऊन टाकायचे. आणि मग अशामध्ये गेल्याच्या नंतर मंत्र सामर्थ्याने सुतीक्षिणाने कर्कटाला आणि पुष्कशीला मारलं. अगोदरच विधवा, आईच्या आणि वडिलांच्या आश्रयाने राहत होती कर्कटी. नंतर सुद्धा कर्कट त्या पुष्कशीला आणि कर्कटाला मंत्र सामर्थ्यानं मारल्याच्या नंतर हे का नाही, ती कर्कटी एकटी पडली. इकडं तिकडं फिरू लागली. ऐका, वैधव्य प्राप्त झालेलं आहे कर्कटीला. अशामध्ये रावणाचा कुंभाऊ कुंभकर्ण त्या जंगलातून जात होता आणि त्याची नजर पडली त्या कर्कटीवर. ऐकताय ना तुम्ही? त्या कर्कटीवर नजर पडली त्या कुंभकर्णाची आणि कर्कटी सोबत त्या कुंभकर्णाने अंगसंग केला, अत्याचार केला. कर्कटीला गर्भ राहिला आणि कर्कटीने 9 महिने 9 दिवसाच्या नंतर एका मुलाला जन्म दिला आणि त्या मुलाचं नाव ठेवलं भीम. नमः पार्वतीपते शिव हर हर. आणि मग अशामध्ये कुंभकर्ण निघून गेला. त्या जंगलामध्ये कर्कटी आणि तो छोटा भीम, त्या कर्कटीचा मुलगा, दोघच राहू लागले. पुढे ते राक्षसाची लेकरं इकडे तिकडे खेळायला गेले. सायंकाळी उशीर झाला की ज्याचे त्याचे आई बाबा शोधत यायचे, कुठं असेल बाळ, कुठं असेल बाळ म्हणून. पण भीमाला शोधायला कुणीच यायचं नाही. एके दिवशी आईच्या मांडीवर बसल्याच्या नंतर भीमाने विचारलं, ए माते, हे आई, सगळ्यांचे आई बाबा त्यांना घेण्यासाठी येतात, माझे बाबा कुठे आहेत ग? कर्कटीला प्रश्न केला त्या भीमाने, कुठे आहेत माझे बाबा? कर्कटीच्या डोळ्याला टचकन पाणी आलं, त्या राक्षसीच्या डोळ्याला टचकन पाणी आलं. बाळ, मी आहे ना, तुझी आई मीच आहे, तुझे बाबा मीच आहे, तुझं सर्वस्व मी आहे. पण छोट्या भीमाला मात्र प्रश्न पडला मनामध्ये, सगळ्यांचे बाबा आहेत, माझे बाबा कुठे असतील? हट्ट केला आईकडे. बाल हट्टापुढे आईचं चाललं नाही आणि त्या कर्कटीने घडलेला इतिहास सांगितला. ए बेटा, तुझा बाप, आता कथा कशी सांगितली बा कर्कटीनं भीमाला, म्हणे माझा पती जो आहे विराध, त्याला प्रभू रामचंद्रांनी मारलं आणि विराध मेल्याच्या नंतर बाळा तुझा जन्म झाला. काय म्हणते कर्कटी? आणि मग तुझा जन्मदाता पिता रावणाचा भाऊ कुंभकर्ण, सगळी झालेली सगळी घटना सांगितली, कसं कसं झालं ते. बाळ, मग आई, आपण तिकडे लंकेत का जात नाही? बाळा, मी जाण्याचा विचार केला तुला घेऊन लंकेमध्ये, पण माझ्या कानावरती बातमी आली बाळा, राम आणि रावणाचं युद्ध झालं आणि राम रावणाच्या युद्धामध्ये कुंभकर्ण, तुझा बाप कुंभकर्ण सुद्धा मारला गेला.
तिकडे जाऊन तरी मी काय करू, तुला घेऊन इथं राहू लागले. भीमाला राग आला आणि भीम असा मोठा झाला. आणि मग अशामध्ये भीमाने आसुर सेना एकत्र केली बरं का. आणि असुरांचा राजा झाला. तेवढ्यावर त्याचं भागलं नाही, त्यानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केल्याची कथा आहे. आणि मग त्या तपश्चर्याच्या तेजानं सगळ्याला ताप व्हायला लागला. इतका तापला त्या तपोबलाने भीम सगळ्या जगाला त्याचा दाह व्हायला लागला. ब्रह्मदेव प्रकट झाले. आणि मग ब्रह्मदेव त्या राक्षसासाठी येऊन म्हटले, भीमा तुझ्या तपश्चर्याने मी प्रसन्न झालोय, मागून घे वरदान, मला अतुल्य असं बल द्या, मी सामर्थ्यवान झालो पाहिजे असं द्या. का? मला देवदेवतांचा बदला घ्यायचा आहे. माझ्या बापाला मारलं ना त्या देवाने, त्याचा बदला मला घ्यायचा आहे. तथास्तु म्हटले आणि ब्रह्मदेव निघून गेले. भीम मात्र गर्वाने उन्मत्त झाल्याची कथा आहे बरं का. आणि भीमाने कामरूप देशाचा राजा सुदक्षिण याच्यावरती स्वारी केली. सुदक्षिण राजा मोठा भगवत भक्त आहे, भगवान शिवाचा भक्त आहे. त्या सुदक्षिण राजाने एक पार्थिव लिंग तयार केलं बरं का. आणि गंगेचं ध्यान करायचं, असं दुसरं पाणी नाही टाकायचं शिवाच्या वरती. गंगेचं ध्यान करून, गंगा प्रकट करून शिवलिंगाचा अभिषेक करायचा सुदक्षिण राजा. प्रार्थना करायचं ना गंगेची, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. देवी सुरेश्वरी. शिव आराधनेमध्ये एकाग्र होऊन दोघं लीन व्हायचे शिव आराधनेमध्ये. पुढे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय सतत मुखामध्ये मंत्र आहे त्याच्या. पुढे शिव आराधनेमध्ये तत्पर राहिला. कामरूप देशावर विजय मिळवल्याच्या नंतर तो भीम नावाचा राक्षस गर्वाने उन्मत्त झाला बरं का. उन्मत्त झाल्याच्या नंतर त्यानं सगळीकडे पृथ्वी तलावरती आपली सेना प्रतिष्ठापित केली. देवावर विजय मिळवायचं ठरवलं त्यानं. आणि पुढे ब्राह्मणावर, गायीवर अत्याचार करू लागला. भीमाच्या उपद्रवाला अंत राहिला नाही. आणि अशामध्ये सगळे ऋषीमुनी महाकोशी नावाच्या नदीच्या ठिकाणी एकत्रित आले आणि भगवान शंकराची आराधना केली. आणि त्या ठिकाणी भगवान शंकर अवतारित झाले. आणि भगवान शंकराने त्या भीमासुराचा उद्धार करायचं ठरवलं. भीमासुराला मारणार बरं का. एवढ्यामध्ये तो असुर शरण आला आणि सांगितलं, निश्चित प्रभू मी तुमच्या हातानं मरायला तयार आहे, पण मला एक काम करा. म्हणे तुम्ही आलात ना या भूतलावरती, तुम्ही आता इथंच प्रतिष्ठापित व्हा बरं का. भगवान शंकरांनी त्याला सांगितलं, ठीक आहे. भीमासुरानं अजून एक वरदान मागून घेतलं. म्हणे ज्या ज्या वेळी लोक तुमचं नाव घेतील त्याच्या अगोदर लोकांनी माझं नाव घेतलं पाहिजे. असं मागणं असलं पाहिजे. आपलं मागणं लय हळवाकू, काय मागतील माणसं सांगता येत नाही हे का नाही. एक जणाला महादेव प्रसन्न झाला हे का नाही. महादेव म्हटले, हे भल्या माणसा, मी तुला प्रसन्न आहे, घे मागून, तुला 3 वरदान आहेत. ती म्हटला आहे का नाही. ती तसाच होता, जय देव जय देव जय माझी बायको, तू सांगल तसंच मी ऐकू आहे का नाही. ती म्हणला मला नाही मनानं मागायचं आहे का नाही, मला घरी जाऊन विचारून यावं. जा म्हटले, मी इथंच थांबतो, घरी जाऊन विचारून ये आहे का नाही. ते धावतच घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर पत्नीला म्हणलं, मला महादेव प्रसन्न झाले. ती म्हणली, तुम्हाला? अगोदर तर विश्वासच नाही. ती म्हटली, झालेत अगं, काय मागायचं सांग चटकन, देव निघून जातील. ती म्हटली आहे का नाही, ती होती नकटी, तिला नव्हतं नाक बरं का. ती म्हटली, एवढं बी कळ नका, जा म्हटले मला नाक मागून मागा आहे का नाही. ती धावतच गेलं देवाकडं, देवा माझ्या पत्नीला लांब लचक नाक द्या आहे का नाही. आणि मागितलं घरी आलं. इतकं नाक मोठं झालं, नाकच इशीत आलं आहे का नाही.
गली गलीने नाक, बायेने धुणं वाळू घातलं वरी कशावर, नाकावर. नाक आवरू बिचारी बेजार आहे का नाही. ती म्हटलं बास का, ती म्हणली काय कळतंय का नाही, गँगानं बोलायला लागली, काय कळतं का नाही, एवढं असते का कुठं, जा कमी करा म्हणाव. 3 वरदान होते ना, पळतच महादेवाकडे गेलं, महादेवा एवढं असते का, कमी करा. महादेवाने एवढं कमी केलं, त्या जागेवर लिहावं लागलं इथं नाक, पार चपटच करून टाकलं सगळं. घरी आलं बघितलं, बाईक ओळखूची ना का, नाकच नाही जागेवर. ती म्हटली मालक एवढं कमी करा म्हणलं होतं का, जा जसं आहे तसं करा म्हणावं. पळतच गेलं आणि महादेवा जसं आहे तसंच करा. पहिल्यासारखी झाली बिचारी. 3 वरदान प्राप्त झाले, कामाला आलं का. आपल्याला मागायचं कळत नाही. अरे तो असुर असून त्यानं मागून घेतलं, आपलं मागणं लई भारी. हा कठीण आहे. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. एक तर मागायचं नाही बरं का, एक तर मागायचं नाही, आणि मागितलं तर आपल्या आत्मकल्याणाचं मागायचं. हा जर भगवंताची भक्ती करून भगवंताकडे जर मागितलं ना, त्याचा उपयोग होत नाही भक्तीचा. त्या संत गोड वर्णन करतात बघा, कि मैं अगर कुछ मांगू तुझे, काय मागितलं पाहिजे आहे का, ए देवा माझ्या अंतकरणात जर मागायची जर इच्छा उत्पन्न झाली ना, तर असं कर. कसं, कि मैं अगर कुछ मांगू तुझे तो तुम कुछ न देना मुझे, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं. हे देवा तुझी भक्ती करायचं आणि तुझ्याकडे मागायचं, ते कसं होईल, एका मजुरासारखं होईल देवा. बरं का, एखाद्या पाटलाच्या शेतात जावं, दिवसभर काम धंदा करावा आणि निघताना म्हणावं, पाटील दिवसभर तुमचं काम केलंय, कामाचा मोबदला द्या. देवा मला मागायचं कळत नाही रे, तुला जे द्यायचंय ते तूच दे. आणि फार तर काय मागावं, मेरे सिर पर रख दो शिवजी. भगवंताला काय मागितलं पाहिजे, मेरे सिर पर रख दो शिवजी अपने ये दोनों हाथ, अरे देना है तो दीजिए जन्म का साथ, अरे देना है तो दीजिए जन्म का साथ. मेरे सिर पर दोषी हो, मेरे सिर पर दोषी मुझे अपने ये दोनों हाथ, अरे देना है तो दीजिए जन्म का साथ, अरे देना है तो दीजिए जन्म का साथ. काशीमध्ये मनकर्णिका तीर्थ आहे, मनकर्णिका घाट आहे, डोंब्या घाट आहे. बरं का, अरे अनेक घाट आहेत. काशीमध्ये कवडी माता मंदिर आहे, महाकाले कालभैरवाचं मंदिर आहे. बरं का, भगवान शंकरानं काशी नगरी आपल्या त्रिशूळावरती ब्रह्मांडामध्ये धारण केली होती काशीपुरी.
एक नाही, अलगत 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 खाली आली आणि ह्या भूतलावरती प्रतिष्ठापित झाली. काल पाहिलं आपण, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारिखे सारिखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. आणि काशीमध्ये प्रभूचं वास्तव्य झालं. काशी विश्वनाथ या नावाने. काशीचा विश्वनाथ हा सगळ्या विश्वाचा नाथ आहे. नमः पार्वतीपदे शिव हर हर महादेव. ही काशी नगरी भगवान शंकराच्या आज्ञेनं आसमंतामध्ये 50 कोटी योजन विस्तीर्ण होती. किती? 50 कोटी योजन अशी ब्रह्मांडामध्ये. तीच काशी भूतलावरती आली. गोड कथा आहे. आणि काशीचं आविर्भवन झालं. आणि पुढचं ज्योतिर्लिंग आहे 8वं. त्याचं नाव आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे कशासाठी झालं तर गौतम ऋषीसाठी झालं. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. पुढे गौतमीची उत्पत्ती सांगितली. आणि पुढे 9वं ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ नावाने प्रभू प्रतिष्ठापित झाले. जय जय शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हे जय शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो एकादशी आज. जय जय शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. वा वा, माय मरावण तुमच्या पोटाला यावं की हो. जय जय शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय जय शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. जय जय शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. मोठ्यानं वा वा. जय जय शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. वा वा. शंभो माझा 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 माझा.
शंभू माझा मी शंभूचा. वा वा वा, जय हो. शंभू माझा मी शंभूचा. शंभू माझा मी शंभूचा. जय हो. माझा शंभू माझा मी शंभूचा. शंभू वा वा. बस 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 बस. नमः पार्वतीश्वर महादेव. पुढे परल्या वैजनाथंच एक नाही वैद्यनाथ रूपाने प्रभू प्रतिष्ठापित झाले धरेवरती. त्याच काय झालं बघा. रावण मोठा भगवत भक्त आहे. कोण रावण? लंकेचा राजा रावण मोठा भगवत भक्त आहे. रावण ब्राह्मण आहे बरं का. ऋषीपुत्र आहे ना ब्राह्मण. आई कैकसी मात्र राक्षसी कुळातली आहे. कैकसीला वाटलं मला भगवान शंकराचं आत्मलिंग पाहिजे. कोणाची धारणा आहे? कैकसीची धारणा आहे, रावणाच्या आईची बरं का. देवाविषयी नितांत श्रद्धा असली पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये. मागताना देव मागितला पाहिजे. कैकसीनं मागितलं. हे बघा, रावणाचा एक पण होता. काय म्हणजे दररोजचं व्रत होतं रावणाचं. दररोज 1000 कमळ महादेवाला समर्पित करायचे रावणाने. सज्जनांनो, एके दिवशी एक कमळ कमी पडलं. 999 झाले. आणि हे का नाही, रावणानं आपलं शिर कमळ काढलं आणि आशुतोष महादेवाला वाहिलं. किती भक्ती श्रेष्ठ असेल. रावणानं जे शिवतांडव गायलं ना, जटाटवी गलज्वल प्रभाव पावित स्थले गले वलंब लंबितांबुजंग तुंग मालिकाम. हे शिवतांडव आहे ना. रावणानं काय करायचं? आपले आतडे काढायचे, आतडे, आणि ते आतडे त्या तानपुऱ्यावरती चढवायचे असे आणि ते आतडे छेडायचे आणि त्याचा स्वर लावायचा आणि शिवतांडव गायचं. शैलशृंग समविशाल जटाजूट चंद्रभाल गंग की तरंगमाल विमल नीरगाजे लोचन त्रय लाल लाल भ्रुकुटी बने विशाल. भोले महाराज आज तांडवनाचे. भोले महाराज आज तांडवनाचे. ओम नमः शिवाय. रावणानं शिवतांडव गायचं आणि आशुतोष महादेवाने नाचायचं बरं का. काय भक्ती असेल उच्च कोटीची. कैकसी मातेनं सांगितलं, ए बेटा रावणा, मला महादेवाचं आत्मलिंग पाहिजे. महादेव म्हटले, त्याला काय, त्याच्यामध्ये काय एवढी मोठी गोष्ट आहे. महादेव गेले. रावण गेला महादेवाकडे आणि आत्मलिंग मागितलं. दिलं. आत्मलिंग काढून दिलं. रावणाला सांगितलं, रावणा लंकेत जाईपर्यंत खाली ठेवू नको. काय सांगितलं? लंकेत जाईपर्यंत खाली ठेवू नको. रावण आत्मलिंग घेऊन निघाला मैबाप बरं का. गोकर्ण क्षेत्री आला बरं का. आणि अशामध्ये रावणाला लघुशंका लागली. एक गोराखी गायी चालत होता त्या ठिकाणी. गणेश होता ना तो. त्यांना हाक म्हणले, बाळ इकडे. बोला महाराज. नमस्कार केला गणेशाने रावणाला. बोला महाराज. म्हणे मला लघुशंका आली आहे. मग म्हणे हे शिवलिंग तू जरा वेळ धर तुझ्याजवळ. महाराज मी लहान आहे, हे जड आहे.
मला आवरायचं नाहीये. अरे 2 मिनिटाची गोष्ट आहे बरं का. गणेशानं सांगितलं, महाराज मला जर ओझं झालं तर मी खाली ठेवणार आहे. अरे रावणानं सांगितलं ठेवू नको, तो अगदी काही क्षणात आलो बरं का. घेतलं ते गणेशानं. रावण लघुशंकेला बसला. मायबाप, रावणाचा अर्धा तास झाला तरी लघुशंका आटोपत नाही. इकडून गणेश म्हणू लागला त्या गुराख्याच्या रूपामधला, महाराज किती वेळ, ओझं होतंय. अरे थांब आलो. ओझं होतंय, थांब आलो. महाराज ठेवायलो, अरे थांब आलो. हे का नाही, रावणानं ते ठेवलं खाली, आपलं गणेशानं ते खाली ठेवलं आणि रावणाची लघुशंका बंद झाली. पण नाईलाज झाला, पुन्हा तिथून शिव उठलेच नाही बरं का. तेच कोणतं ज्योतिर्लिंग आहे? वैद्यनाथ. बोले वैद्यनाथ भगवान की जय. आता एक एक कथा सांगण्यासाठी आहे का नाही 2-2 तासाचा वेळ लागतो, पण शॉर्टकट चालू आहे. आता अगदी अर्ध्या तासात आपल्याला परिसमाप्तीकडे जायचंय. पुढे दारुक नावाचा एक राक्षस होऊन गेला बरं का. पार्वतीकडून त्याला वरदान प्राप्त झालं होतं बरं का. त्याला दारुका नावाची एक पत्नी होती राक्षसाला. त्या गोड कथा आहे. आणि दारुक आणि दारुका पश्चिम दिशेला समुद्र तटाकावरती राहायचे. ती पतीच्या सोबत स्वच्छंद विहार करायची. आणि मग पुढे औरव मुनीच्या शापामुळे तो बाधित झाला अशी कथा आहे. आणि सुप्रिय नावाच्या भगवत भक्ताला त्यानं त्रास दिल्याची कथा येते. आणि त्याच्यासाठी दारुका वनामध्ये नागेश्वर नावाने प्रभू प्रतिष्ठापित झाले. बोलिये नागेश्वर भगवान की जय. पुढे 11वं ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर. रामाचा ईश्वर म्हणून रामेश्वर. एकदा प्रभू रामचंद्राचं गोड भजन करू. दक्षिणेमध्ये समुद्राच्या तटाकावरती प्रभू रामेश्वर नावाने प्रतिष्ठापित झाले. गोड कथा आहे, ऐका. झालं, आपल्याला परिसमाप्तीकडे जायचंय. रामेश्वर शिवलिंगाची प्रतिष्ठापना कशी झाली या भूतलावरती? त्रेता युगातली गोष्ट आहे. राजा दशरथाच्या पोटी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न जन्माला आले, अवताराला आले. आणि अशामध्ये प्रभूला वनवास प्राप्त झाला. ऐकताय ना? रामाला वनवास दिला कैकेयी मातेनं. आणि प्रभू वनवासाला निघाले. वनवास काटत 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 प्रभू पंचवटीला आले. आणि पंचवटीच्या ठिकाणी रावणाची बहीण शूर्पणखा आली. शूर्पणखा रावणिके भगिनी, का नाही? पंचवटी सो गई एक बारा. आणि प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला पाहिलं शूर्पणखेनं. पाहिल्याच्या नंतर शूर्पणखेनं सुंदर रूप धारण केलं बरं का. मायावी होती ना ती, सुंदर स्वरूप धारण केलं. आणि प्रभू रामचंद्रांच्या जवळ गेली आणि प्रभूला बोलू लागली, कोण तू, कुठला राजकुमार, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार, कोण तू, कुठला राजकुमार, तुझी ये स्वरूपी राजलक्षणे, रुद्राक्षांची श्रवणी भूषणे, योगी म्हणू तर तुझ्या भोवती वावरतो परिवार, कोण तू, कुठला राजकुमार.
शूर्पणखा बोलू लागली, कोण आहेस तू, कुठला राजकुमार आहेस? अरे तुला योगी म्हणावं तर तुझ्या भोवती परिवार आहे, मला तुझ्याशी लग्न करायचंय. कोण म्हणतंय? शूर्पणखा. रामानं सांगितलं, माझा भाऊ लक्ष्मण अविवाहित आहे, त्याच्याकडे जा. ती त्याच्याकडे गेली. लक्ष्मणाने रामाकडे पाठवलं, प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाकडे पाठवलं आणि शूर्पणखेचे नाक कान कापले. नाक कान बिनु भई बिकरारा. नाक कान कापलं ने रावणाकडे गेली. रावणाला सांगितलं, अरे वा, बस लावा, देवाला बुका लावा. नाही नाही, त्यांचा पारा जरा इकडे येते. लावा वळीने, ह्याला सगळ्या लावा बुका लावा. बठा लावा जरा ठळक. हा लावा. हा त्याच्यातच खरं. बस आता. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. शूर्पणखेने सांगितलं, अरे या रंगशाळेमध्ये अप्सरांच्या सोबत काय नाचतो? वनामध्ये एक सुंदर स्त्री आली. रावण आला ना, आपण पाहिलं एक नाही. रामायण तुम्ही जाणता. सीता मातेचं हरण केलं कोणी? रावणानं. आणि मग पुढे शोधत 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 प्रभू ऋषमुख पर्वतावरती आले. बरं का, सुग्रीवासोबत मैत्री झाली, हनुमंतरायाची भेट झाली. बरं का, गोड कथा आहे, त्यासाठी रामकथा ऐकावी लागते 7 दिवस, आहे का नाही? पहिल्यांदा हनुमंतरायाची भेट झाली. हनुमंतरायांना प्रभूला विचारलं, ओ तुम श्यामल गौर शरीरा, छत्री रूप फिरहू बनबीरा, कठीण भूमि कोमल पदगामी, कवन हे तू विचारे हो बन स्वामी. हे स्वामी, या वनामध्ये का फिरताय तुम्ही? ही भूमी कठीण आहे, तुमचे पाय कोमल आहेत, कशासाठी फिरताय? प्रभूने सांगितलं, झालेला वृत्तांत सांगितला. आणि हनुमंतरायाने सुग्रीवाची आणि रामाची भेट करून दिली. का? सुग्रीवाची पत्नी सुद्धा वाली घेऊन गेला होता. दोघांचं दुःख सारखं आहे. एकाची रावणानं नेली, एकाची वालीनं नेले. दोघांचं दुःख सारखं आहे. सख्य होत असतं.